सो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आता वाजले सकाळचे 6:45 झालेत. ॲक्च्युली आम्ही खूप लवकर उठलो आहे. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती की आम्ही उद्या जाणार आहे बाहेर. तर आज आहे आमचा देवदर्शन. तर आम्ही जाणार आहोत, खूप जणांना माहीत असेल, कर्नाटकमध्ये सौंदतीला जी यलमा देवी आहे तिकडे आम्ही जाणार आहे. खूप वर्षापूर्वी गेलो होतो, तर आता खूप वर्ष झाली गेलो नाही आहे. अर्निकाला पण घेऊन जायचं होतं म्हणून. सो आज आम्ही जातो आहे. तर थोडासा लांबचा प्रवास आहे, म्हणजे आपल्याला 3 to 4 hours लागणार आहेत. म्हणून लवकर उठून सगळ्यांनी तयारी केली, जेवण बिवण केलं आहे. आणि आता जस्ट आम्ही निघू 7, 7:15 होपफुली. 6ला निघायचा प्लॅन होता, पण एवढ्या सगळ्या लोकांचं आवरेपर्यंत ऑब्व्हियसली वेळ लागणार. आणि खूप थंडी, खूप. तुम्ही बघू शकता, दिसते वाफा येत आहेत, वाफा. तर कुडकुडत उठलो आम्ही आणि अंघोळ केल्यात. आणि अराउंड 13 to 14 degrees टेम्परेचर आहे. सो आम्ही ॲक्च्युली इथली जी लोकल ट्रॅव्हल आहे तीच बुक केली, कारण खूप माणसं आहेत. तर आपल्या गाडी, नॉर्मल गाडीमध्ये तेवढी जण नाही जाऊ शकत. सो ट्रॅक्स असते ना, ती वालीच बुक केले. सो आम्ही संध्याकाळी रिटर्न ना. सो ह्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळं तिकडचं दिसेल, दर्शन वगैरे. बघू आता किती काय काय दाखवता येईल ते व्हिडिओमध्ये. सो लेट्स गो. झालं, इट्स ऑलमोस्ट रेडी टू गो. गाडी यायची वाट बघतोय सगळे थंडीने गारटले. स्वेटर बाहेर जाऊच नाही शकत, थंडी आहे. बघा कशी बसली आहे एकटीच. ए बबलू, ए आधी ती बसली आहे इकडे. हा 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 हा, थंडी आहे बाबा. चला बसा 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 बसा. लागला नाही वाटत दरवाजा. चला गणपती बाप्पा मोरया. उठले तू म्हटलास नाही, तुला 5 म्हटलं आले तो मोरया म्हटलं.
विजूने सगळेच फॅन बंद करायला लावले. गरम व्हायला की. सो आम्ही घेतला आहे आमचा सेकंड हॉल. आणि का आणि मस्त झोप काढले आणि आम्ही आलो आता ब्रेकफास्ट करायला. कर्नाटकमध्ये आहोत आम्ही, सगळ्यांनी साऊथ इंडियन नाश्ताच घेतला आहे. आता ब्रेकफास्ट करून जास्त नाही, 1 तासाचं वगैरे ट्रॅव्हलिंग आहे, मग आम्ही तिथे पोचू. मम्मीची कॉमेंट्री चालू आहे. जॅकेट कोणी काढले नाहीत अजून पण. मला राहावे पुरी भाजी इडलीचा संपलेली आहे आणि आम्ही घेतलाय डोसा. अनिकासाठी ना, अनिका डोसा. येस, दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आम्ही पास घेऊन दर्शन घेतलं, कारण का 3-3.5 तास बोलत होते दर्शनासाठी लागतील, आणि आमच्या मॅडम एवढा वेळ थांबतील की नाही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मग 100 रुपीज पर पर्सन पास घेऊन मग आम्ही दर्शन करून घेतलं. आणि बाकीच्या ज्या रिच्युअल्स असतात त्या सगळ्या करून घेतल्या. आणि आता आम्ही गाडीत येऊन बसलो आहे, कारण का अर्णिका आधीच कंटाळली होती बिचारी. तरी तिने खूप पेशन्स दाखवले आणि सपोर्ट केला. अजिबात त्रास नाही दिला, टचवूड.
सो तिच्यासाठीच फायनली हे सगळं केलं होतं. तर झालेलं आहे ऑलमोस्ट सगळं. आता बाकीचे सगळे येत आहेत, तोपर्यंत आम्ही म्हटलं जाऊन बसतो गाडीमध्ये. बाकीचे सगळे प्रसाद आणि सगळे घेऊन येत आहेत. आणि काय चपाती खाते आम्ही जेवण घेऊन आलोय. आता मस्त मी कुठेतरी थांबून डाळ भात सगळं घेऊन आलोय. वन भोजन करणार मस्तपैकी. भोजन होणार आहे. बसल्यावर तुम्हाला दाखवूच आम्ही. सकाळी 3 वाजता ताई उठून सगळं तयारी, जेवण बिवण सगळं केलेलं आहे. सगळं भाजी भाकरी डाळ भात सगळं घेऊन आलेलं आहे. कुठेतरी इथून आता निघालो की इथून कुठून तरी आता इथून निघून कुठेतरी सावली बघून आम्ही जेवायला बसू. आणि मग जाता आता कुठला तरी एक स्पॉट बोला होता विजू, तो स्पॉट पण करू आणि मग तिकडनं घरी. जवळपास आम्हाला 8-9 वाजता घरी पोचायला मे बी. सो लेट्स सी. फायनली झालेलं आहे सगळं व्यवस्थित. बाकीचे आता प्रसाद वगैरे घेऊन येतील हळूहळू. म्हटलं आम्ही जाऊन बसतो पुढे गाडीत. क्षणिकाचं जेवण पण होईल, ती थोडी रिलॅक्स तरी होईल. चालली आहे बिचारी, कंटाळली असेल. तर भेटू थोड्याच वेळात. जसं की मगाशी सांगितलं, आता एका ठिकाणी देवळात जेवायला थांबलं. देऊळ म्हणजे छोटंसं देऊळ आहे हे बघा, कन्नडमध्ये लिहिलं आहे. ते कुठलं आहे ते आम्हाला पण नाही कळलं आहे. इकडेच आता चौथऱ्यावर बसून आम्ही सगळे जेवू इकडे मस्तपैकी. अनिका आणि प्रियांका गाडीतच बसून जेवणार. अनिका तर जेवली आहे, प्रियांकाला मी गाडीत आणून देईन जेवायला. जेवू आणि मग बॅक टू होम. तर हे आहे सिंपल आणि सात्विक जेवण. भाकरी भाजी आणि दही सगळे तिकडे बसले जेवायला. तर काल ऍक्च्युली रात्री लेट झाला आम्हाला यायला, त्यामुळे व्हिडिओ एंड करायचा राहूनच गेला. मी विचार केला घरी गेल्यावरच व्हिडिओ एंड करेन, बट घरी आम्ही पोहोचलो तेव्हा 10:30 पावणे 11 वाजलेले आणि लाईट गेली होती ऍक्च्युली. तेव्हा आली लगेच 5-10 मिनिटांमध्ये, बट तेव्हा आमचं जेवण पण बाकी होतं. आम्ही ऍक्च्युली लेट झाला म्हणून थोडंसं पार्सल घेऊन आलो, दाल राईस वगैरे. म्हटलं परत येऊन कुठे एवढ्या रात्री बनवणार, कारण हे लोक खूप लवकर उठलेले सकाळी, म्हणजे 3:30-4 वाजल्यापासून उठून सगळे जेवण वगैरे करत होते घेऊन जायला. सो म्हणलं आपण बाहेरच, म्हणजे बाहेर खाणं होतं, पण लेट जायला थंडी पण होते आणि मुलांना घरी कसं आपण आरामात निवांत खाऊ शकतो, म्हणून आम्ही म्हटलं पार्सल घेऊन घरी जाऊया. त्यामुळे मग मी व्हिडिओ एंडच नाही केलं. सो हेच लास्ट पार्ट आहे. ऑब्व्हियसली भूषणने सांगितलं की दर्शन आमचं खूप छान झालं. अँड पासची लाईन घेतली होती आम्ही, 100 रुपीज पर पर्सन, कारण नॉर्मल लाईनला आम्हाला सांगितलं की 3 hours वगैरे लागतील. लहान मुलं होती सोबत, एवढ्या वेळा ते लोक राहणार नाहीत, कंटाळतील, म्हणून आम्ही पासची लाईन घेतली आणि आम्हाला 1 hour मध्ये दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं. एकदम देवीच्या समोर जातो आपण, आणि पासची लाईन आहे ती एकदम देवीच्या समोर जाते, आणि जी नॉर्मल लाईन आहे ती
थोडीशी लांबून आहे, म्हणजे मुखदर्शन पद्धतीने जसं असतं तसंच असतं. आणि बाकी तिथे खाण्यासाठी वगैरे जास्त ऑप्शन नाही आहेत काही, त्यामुळे इट्स बेटर की तुम्ही तुमचं फूड कॅरी करा स्वतःच. कारण प्रॉब्लेम असा आहे की ते जे आहे ते एवढं डेव्हलप आहे म्हणता येईल, पण जी लोक आहेत ती एवढी डेव्हलप नाही आहेत मे बी तिकडे, त्यामुळे हायजीन किंवा बाकी सगळं एवढं प्रॉपरली मेंटेन नाही होत, त्यामुळे लोक खूप अवॉइड करतात तिकडे खायला. सो आम्ही जो ब्रेकफास्ट केला होता तो ऍक्च्युली आम्ही ह्याच्यामध्ये केला होता, कर्नाटक मध्येच केला होता. चांगलं हॉटेल होतं ते, खूप छान, आणि आम्हाला खूप सगळ्यांना आवडला तो ब्रेकफास्ट. बट लंचला जे आम्ही प्रेफर केलं की आपण घरचं जेवणच करूया. आणि परत संध्याकाळी आम्ही मग एक हॉलिडे घेतला होता, तिथे आम्ही चहा वगैरे घेतला थोडाफार, आणि देन आम्ही आधी घरी आलो. सो ओव्हरऑल आमची खूप छान अशी ट्रिप झाली आहे. लास्टला आम्ही एका स्पॉटला गेलो होतो, त्याचे मी थोडेसे शॉर्ट घेतले, जिथे पंत महाराज जे म्हणजे ज्यांना श्री दत्ताचं काय म्हणतो आपण वरदान आहे, त्यांचं खूप छान मठ आहे, तिथे मंदिर आहे बाळीकुंद्रे म्हणून. खूप मोठी जागा आहे, प्रशस्त जागा, पण ऍक्च्युली आम्ही खूप लेट गेलो, 7-7:30 गेलो, त्यामुळे अंधार जास्त काही शूट करता नाही आलं. तिथे दर्शन घेतलं आणि मग घरी आलो. सो अशा प्रकारे ट्रिप संपली आमची वन डे मध्ये. पण खूप ठिकाणी मी फिरलो, आणि ऍक्च्युली वन डे असल्यामुळे काहीच वाटलं नाही आम्हाला, कारण हेच जर आपण मुंबईमध्ये फिरायचं म्हटलं तर एवढ्या गर्मीमध्ये तुम्ही फुल डे ट्रॅव्हल नाही करू शकत, ते पण नॉन एसी गाडीमधून. त्याची थंडी असल्यामुळे मला काहीच नाही वाटलं, आम्ही मस्त एन्जॉय केलो. सो नेक्स्ट 2 डेज आम्ही आरामच करणार आहे. बघूया पुढे काय असेल तर तुम्हाला दाखवूच. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि येस, फॉर युअर इन्फॉर्मेशन, म्हणजे ज्याला माहित नाहीये, कळत नाही आम्ही कुठे आलो, तर आम्ही आलोय कोल्हापूरला. हारूर हे माझं माहेरचं गाव आहे, तर आम्ही तिकडे आलोय, आणि मी ते 2-3 दिवस राहणार आहे, आणि देन बॅक टू रुटीन. सो चला, लिव्ह लाईफ हॅपीली.